जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी ओ विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी विठ्ठल सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा हे तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार वापर मानी विवर वापर मानी विवर
महादेवी वारा आपर महादेवी वारा तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा तुहा माधव वरवा तुहा माधव वरवा तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा हरी तुहा माधव वरवा तुहा माधव वरवा तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा हरी जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम भक्ताचा महिमा भक्ताची जाणती भक्ताचा महिमा भक्ताची जाणती भक्ताचा महिमा भक्ताचा जाणती भक्ताचा महिमा भक्ताचा जाणती भक्ताचा महिमा भक्ताची जाणती भक्ताचा महिमा भक्ताची जाणती भक्ताचा महिमा भक्ताची जाणती भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ यागती दुर्लभ यागती आणि काशी जानोनी नेनाते झाले तेने सुखे जानोनी नेनाते झाले तेने सुखे दुर्लभ यागते आदि काशी जाणून झाले तेने सोखे जाणून झाले तेने भक्ताचा महिमा महिमा भक्ताची जाणती भक्ताचा महिमा भक्ताची जाणती भक्ताचे जाणती भक्ताचा महिमा भक्ताचे जाणती दुर्लभ यागती दुर्लभ यागती आणि काशी जानोनी नेनाते झाले तेने सुखे जानोनी नेनाते झाले तेने सुखे दुर्लभ यागते आणि काशी जानून नेनाते झाले तेने सोखे जानून नेनाते
बोलता न बोलोनी मुखे बोलता न बोलोनी न बोलोनी
सुखे जाणोनी नेनते झाले विठला विठला श्रीराम. भक्तांचा महिमा भक्तची जाणती, भक्तांचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती अनेकांसी, जाणोनी नेनते झाले तिने सुखे, न बोलोनी मुखे बोलताती, अभेदुनी भेद राखीला अंगी, अभेदुनी भेद राखीला अंगी, वाढावया जगे प्रेम सुख, जाणोनी नेनते झाले तेने सुखे, न बोलोनी मुखे बोलताती, टाळ घोळ कथा प्रेमाचा सुकाळ, टाळ घोळ कथा प्रेमाचा सुकाळ, मूढ लोक पाळ तरावया, जाणोनी नेनते झाले तेने सुखे, न बोलोनी मुखे बोलताती, तुका म्हणे हेतो आहे तया ठावे, तुका म्हणे येतो आहे तया ठावे, तीही एका भावे जाणीतला, जाणोनी नेनते झाले तेने सुखे, न बोलोनी मुखे बोलताती, विठला 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 विठला. भक्तांचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभ या गती अनेकांसी, जाणोनी नेनते झाले तिने सुखे, न बोलोनी मुखे बोलताती, परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी, कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी, प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्य वामी, सदै धवलहा संविठ्ठलम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास जीवानी मानेल संतांसे रंजवू चित्तासे आपुल्या, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, गजाननं भूतगणाधि सेवितं कपित्थ जंबू फलचारु भक्षणं, उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसत्व मम जिभाग्रे सर्वविद्यां प्रदाभव, लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अतुलितबलधामं, हेमशैलाभदेहं दनुजवनकृशाणुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं, सकलगुणनिधानं वानराणामधीशं, रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे, अमृतेशाय शरवाय महादेवाय ते नमः.
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभूतं तन्नमामि शनैश्वरं. गोरक्षजालंधर चर्पटाश्य अडभंग कानिफमचिंदराद्यः चौरंगिरेवानक भर्तृसंज्ञा भूम्यांबभूर्णवनाथ सिद्धाः. भक्तांचा महिमा भक्तची जाणती दुर्लभ या गती अनिकांसी. जाणोनी नेनते झाले तेने सुखे न बोलोनी मुखे बोलता ती. प्रस्तुत प्राप्त समयी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्यमूर्ती महाराष्ट्रभूषण अनंत कृपाविभूषित शब्दप्रभू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा हा 5 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि संतपर प्रकरणातील हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. अखिल गुण निधान अकारण कारण करुणावरुणालय अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाधार भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने वारकरी संप्रदायातील थोर संत विश्वमाऊली ज्ञानोबराय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय सद्गुरु जोग महाराज स्वामी निवृत्तीनाथ दादा योगराज श्री तुकाराम बाबा माऊली बाबा गुरुवर्य वैकुंठवासी श्री काशीनाथ बाबा गुरुवर्य वैकुंठवासी श्री नाना महाराज वडनेरे आदी सर्व संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने तुकाराम बाबा पवार यांच्याही मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 8 वर्षापासून चालत आलेला आहे. 9व्या वर्षामध्ये आपण या द्वितीय दिवसाची सेवा करण्यासाठी उपस्थित आहोत. खऱ्या अर्थाने आपल्या भरवस या भूमीचं फार मोठं सद्भाग्य आहे. या ठिकाणी पूर्वीच्या कालखंडामध्ये आपण भरवस शब्द जर पाहिला तर भ म्हणजे भकासपणा, व म्हणजे र म्हणजे रखरखीतपणा, व म्हणजे वसवशीतपणा आणि स म्हणजे जिथं सन्नाटा नाही का. पण अलीकडच्या कालखंडामध्ये भरवस शब्दाची व्याख्या आपल्याला बदलावी लागेल. त्या ठिकाणी भ म्हणजे भक्तिमयता, भ म्हणजे भव्यता, र म्हणजे रम्यता, र म्हणजे रसभरीतपणा रसिकता, व म्हणजे तुमच्या सर्व क्षेत्रामध्ये असणारा तुमचा वशिला म्हणजे ज्ञानाच्या क्षेत्रामधला वशिला, व म्हणजे या ठिकाणी असणारी दैवी संपत्तीची वतनदारिता नाही का. आणि स शब्दाचा अर्थ आहे जीवनामध्ये असणारी सभ्यता, स शब्दाचा अर्थ आहे सहृदयता. या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्या. अर्थातच अलीकडच्याच कालखंडामध्ये या ठिकाणी आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण छोटे कदम माऊली यांच्या महान अशा असणाऱ्या कर्तृत्वामधून, त्यांच्या असणाऱ्या त्या भक्तीमधून, त्यांच्या असणाऱ्या परमार्थाच्या तळमळीमधून या ठिकाणी न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा हा सोहळा या ठिकाणी घडून गेला. आणि खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये आता माझं हे 11व 12व कीर्तन असेल कदाचित एवढ्याच परिसरामध्ये नाही का. परंतु अतिशय आनंद वाटतो या ठिकाणी. खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये आपण सर्व परमार्थप्रेमी मंडळी एकत्रित येतात. रात्री सुद्धा आमचे अक्षय महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले होते. रात्री सुद्धा नानाने अतिशय सुंदर पद्धतीनं काळ सारवा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने या न्यायाने फार सुंदर चिंतन या ठिकाणी केलं. अर्थातच ही पत्रिका पाहिल्याच्या नंतर अतिशय आनंद वाटतो. आणि खरोखर लासलगावकर मंडळी सुद्धा या ठिकाणी आलेली, पण त्यांना सांगावं वाटेल या ठिकाणी एवढं मोठं तुमचं गाव असताना सुद्धा हे छोटंसं गाव नेहमीच तुम्हाला लाजवेल असं मला वाटतं त्या ठिकाणी नाही. सजनो अतिशय आनंद वाटतो या ठिकाणी. आणि द्वितीय दिवसाची ही सेवा म्हणजे प्रथम दिवसाची होती, परंतु नानांना काही काल अडचण असल्यामुळं आणि आमच्या आंधळ्याच्या गाई देव राखतो बरं का. मला पण काल सकाळची सेवा होती. एका दिवशी 2 कीर्तनं मी करत नाही, परंतु कालचं असणारं वर्ष श्राद्धाची सेवा मला करावी लागली काही कारणास्तव. त्यामुळे डबल सेवा झाली होणार होती, परंतु देवाने आपल्या गायी राखल्या. त्यांनी पाहिले हे पंगू आजारी माणूस आहेत नाही का, ॲसिडिटीने ग्रासलेला माणूस आहे, डबल सेवा नको म्हणून नानांनी ती सेवा केली. म्हणजे फोन आल्या आल्या मला इतका आनंद झाला, म्हटलं खूप चांगली गोष्ट झाली या ठिकाणी. असो आपल्याकडे वेळ अत्यंत थोडा आहे. सर्व गुरुबंधू मंडळी सगळी एकावन्न बळी अगदी गंधर्वाला लाजवतील अशा पद्धतीची सर्व आमची गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले. सर्वांच्या सानिध्यामध्ये मला अतिशय आवडलं. या ठिकाणी काट्यावर काटा कीर्तन चालू झालं बरं का. आता सांगत नाहीत एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो, महाराज
एवढं मोठं संस्थान परिसरामधलं बरं का, सांगतोच लोणजाईलाच गेलो त्या ठिकाणी बरं का, 1 तासभर विनाच नव्हता तिथं कीर्तनाला, 1 तासभर पौर्णिमेच्या कीर्तनाला गेलो. आणि आज या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी येत असताना 6:45लाच सुरू करण्याची तयारी होती. ही जिज्ञासूपणा आहे. आणि म्हणून आपल्या या श्रीक्षेत्र दहेगावामध्ये हनुमंतरायच्या समोर आपल्याला योग्य वेळेमध्ये तुम्ही कीर्तन सेवा सुरू केलेल्या आहेत. अभंगाचा खूप मोठा विस्तार आहे त्या ठिकाणी. एका कीर्तनामध्ये अभंगावरती फार काही बोलता येत नाहीत, परंतु आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. मानवी जीवनामध्ये काही गोष्टींचं कौतुक केलं जातं, तर काही गोष्टींचं महत्त्व सांगितलं जातं. कौतुक कशासाठी केलं जातं, तर त्या कौतुकाने आपल्या जीवनामध्ये एक आनंदमय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होत असते आणि म्हणून कौतुक केलं जातं. आता कौतुकही अवश्य करावं बरं का, पण ती गोष्ट कौतुक करण्यासाठी सारखी असेल तर ती त्याचं कौतुक करावं, बरोबर आहे का नाही. आता या ठिकाणी आल्याच्या नंतर पहा, या टाळांसाठी काय सुंदर पद्धतीचं हे सर्व म्हणजे तयार केलेलं, ही कौतुकास्पद बाबत आहे. बऱ्याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर सप्ताहामध्ये लोक टाळ ओलांडून जातात महाराज त्या ठिकाणी, नाही का, टाळांना ओलांडून जातात. म्हणजे टाळाचं काही महत्व नाही लोकांना त्या ठिकाणी. पण इथं आल्यानंतर टाळ सुद्धा राज वैभवामध्ये राहतात, नाही का. आणि इथले टाळ मला वाटतं नाही का, त्या नगरला जर टाळ तयार होत असतील तर ते प्रार्थना करत असतील आम्हाला दहेगावला जाऊ द्या, नाही का. ते प्रार्थना करत असतील. आणि इतर ठिकाणचे टाळ म्हणशील आमचं काय दुर्भाग्य आहे, त्या ठिकाणी कुठेही लोळावं लागतं आम्हाला, नाही का. आता अलीकडच्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर घोडीवर पाखवाज वाजवणारे माणसंच राहिले नाही त्या ठिकाणी, नाही का. पण ही सगळी आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या ही भक्तीची एक प्रकारची देणगी आहेत, किंबहुना आपल्या वारकरी संप्रदायाच्या सेवेची देणगी आहे. सज्जन लोक कशाचंही कौतुक करतात. आमच्या गुरुवारी विठ्ठल बाबांनी एक उदाहरण सांगितलं, विठ्ठल बाबा घुलेंनी उदाहरण सांगितलं. ते म्हटले एका घरी गेलो आणि गेल्याच्या नंतर त्या घरामधलं मुलगा काही अस्पष्ट शब्दामध्ये बोलत होतं, काय बोलत होतं हे कळत नव्हतं म्हटले. पण त्या बाईने सांगितलं, म्हटले बाबा बघा आमचा बाळू काय छान शिव्या देतो म्हटले त्या ठिकाणी. बाबा म्हटले मला त्या दिवशी कळायला काय शिव्या सुद्धा छान असतात म्हणून. विठ्ठल विठ्ठल काही गोष्टींचं जीवनामध्ये कौतुक केलं जातं आपल्या आनंदासाठी, पण काही गोष्टींचं महत्त्व सांगितलं जातं. बऱ्याच अशा गोष्टी आहेत जीवनामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहेत, पुढे विस्ताराने त्याचा विचार आपण करूया. पण काही ठिकाणी अशा गोष्टी असतात की त्या गोष्टीचं कौतुकही केलं जातं आणि त्या गोष्टीचं महत्त्वही सांगितलं जातं. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय आपल्या जीवनामध्ये एक प्रसंग सांगतात. कौतुक वाटे झाली या वेचाचे, कौतुक वाटे झाली या वेचाचे, कौतुक वाटे झाली या वेचाचे, कौतुक वाटे झाली या वेचाचे. नाम मंगळाचे ते गुणे, नाम मंगळाचे ते गुणे, आता निश्चिंतीचे पावलो विसावा, आता निश्चिंतीचे पावलो विसावा. नाम मंगळाचे तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, निश्चिंतीने पावलो विसावा. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, नाम मंगळाचे. तुकोबार सांगतात कौतुक वाटे झाले या वेचाचे. सज्जनो, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारांच्या जीवनामधला असणारा जो कालखंड महाराजांनी व्यतीत केला त्याचं जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारांना कौतुक वाटतं. सप्ताहाच्या कालखंडामध्ये गेलेली या ठिकाणची 8 दिवस खरोखर कौतुकास्पद त्या ठिकाणी होती.
महिमानास्पद अशा पद्धतीची होती. म्हणून काही गोष्टींचं जीवनामध्ये कौतुकही वाटतं आणि तुकोबारायांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीचं त्यांना कौतुक वाटतं त्या गोष्टीचं महत्व सुद्धा आहेत. आणि याच्या पाठीमागे नाममंगळाचे तेने गुणे, अर्थात जगतामध्ये अशा काही गोष्टी आहेत त्या कौतुकास्पद आहेत आणि महिमानास्पद आहेत. कोणत्या गोष्टीला महत्व प्राप्त होतं याच्यासाठी 3 प्रकारच्या कसोट्या शास्त्रामध्ये किंवा व्यवहारामध्ये वापरल्या जातात. 3 प्रकारच्या कसोट्या. त्या कसोटीपैकी पहिली एक कसोटी अशी की कोणत्या गोष्टीला महत्व प्राप्त होतं, कोणत्या गोष्टीचं जीवनामध्ये माहिम्य आहे, याच्यासाठी 3 प्रकारच्या कसोट्या वापरल्या जातात. पहिली कसोटी अशी आहेत की अनधिक तत्व. दुसरी कसोटी अशी आहेत त्याला अबाधी तत्व म्हणतात. आणि तिसरी कसोटी अशी आहेत त्याला संप्रयोजनत्व म्हणतात. विठ्ठल विठ्ठल हो, अनधिक तत्व याचा अर्थ काय? अनधिक तत्व याचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट तिला माहिम्य येण्यासाठी, महत्व येण्यासाठी जर ती गोष्ट आपण पूर्वी जर पाहिलेली नसेल तर त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला काय वाटत असतं, त्याचं म्हणजे एक आकर्षण वाटत असतं. पहा, पूर्वीच्या कालखंडामध्ये ज्यावेळी नवीनच सायकल आली बरं का, नवीनच सायकल आली, अर्थात मी नव्हतो त्यावेळी बरं का, मी नव्हतो त्यावेळी, पण असं सांगतात की नवीनच सायकल आली. मग आता ती सायकल काय भरवस फाट्यावर आली का? नाही, नाशिक सारख्या ठिकाणी एखाद्याने ती सायकल घेतलेली असेल बरं का. त्यावेळेस लोकांमध्ये प्रचार प्रसार त्या ठिकाणी निर्माण झाला. सांगावांगी पत्राच्या द्वारे झाला असेल किंवा त्या ठिकाणी हा त्याला सांगत असेल, त्या गावानं त्या गावाला सांगितलं असेल. भरवस फाट्यापर्यंत माहिती आली आणि आल्याच्यानंतर लोक म्हटले सायकल म्हणजे नेमकं काय? अहो म्हटले 2 चाकावरती चालते म्हटले. मग ते म्हटले आपली बैलगाडी सुद्धा 2 चाकावरती चालते. अहो म्हटली ही आडवी चालते, ती उभी चालते. लोक म्हटले उभी सायकल 2 चाकावर चालतेच कशी, हे पाहण्यासाठी लोक नाशिकला जायचे. त्या ठिकाणी सायकल 2 चाकावर उभी चालतेच कशी हे पाहण्यासाठी लोक तिथं जायचे, नाही का. नवीन एखादी गोष्ट जर आली तर जीवनामध्ये तिचं काय असतं, त्या ठिकाणी आकर्षण असतं. अनेक प्रकारच्या गोष्टी, वेशभूषा अशा असतात की त्यांचं नवीन नवीन माणसाला खूप आकर्षण असतं त्या ठिकाणी. मग पहा, आपल्या जीवनामध्ये जर एखादी गोष्ट आपण पाहिलेली नसेल तर त्या गोष्टीविषयी मनुष्याला आकर्षण वाटतं. पण ज्या गोष्टीविषयी आपल्याला आकर्षण वाटतं त्या गोष्टीविषयीचं आकर्षण आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी टिकाऊ पद्धतीचं राहावं, याला अबाधितपणा म्हणतात बरं का. आपण जे पाहिलेलं आहे, आपण जे ऐकलेलं आहे, आपण जे केलेलं आहे त्याच्यामध्ये टिकाऊपणा असावा, अबाधितपणा असावा, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची. बऱ्याच वेळी एखाद्या गोष्टीचं माणसाला आकर्षण वाटतं, माणसं त्याचं कौतुकास्पद म्हणून पाहण्यासाठी जातात, पण त्याच्यामध्ये अबाधितपणा राहत नाही. विठ्ठल विठ्ठल एक थोरांच्या मुखामधून एक ऐकलेला दृष्टांत आहे. त्या ठिकाणी त्या मराठवाड्यामध्ये असा एक प्रसंग निर्माण झाला की त्या प्रसंगामध्ये त्या ठिकाणची यात्रा होती, यात्रा. आणि मग त्या यात्रेच्या निमित्ताने अनेक प्रकारच्या आपण पाहायचो, नैत्राच्या यात्रेमध्ये जरी गेलो तरी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी माणसाच्या मनोरंजनासाठी निर्माण केल्या जायच्या. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी असायच्या. तर त्यापैकी एका जणाने असं डोकं लावलेलं होतं की त्या यात्रेमध्ये एक गल्ली अशी समोरून होती आणि एक गल्ली पाठीमागच्या बाजूने होती आणि मध्येच त्याची असे लांबलचक अशा पद्धतीची जागा होती. ते त्यांना साध्य केली आणि साध्य केल्यानंतर तिकडूनही त्यानं काय केलं, असं वातावरण बंद करून टाकलं, मागूनही बंद केलं, मंडप टाकला आणि बरोबर त्या गल्लीमधून लोक आतमध्ये घालायचे आणि या गल्लीतून बाहेर काढायचे. लोकांनी त्या ठिकाणी तो अनाउन्सिंग करत होता, कधी न पाहिलेला प्रसंग. काय प्रसंग होता, त्याला नाव त्यानं दिलेलं होतं हेल्या भुसा खा रहा आहे, असं त्या प्रसंगाचं नाव होतं. लोक म्हटले काय भानगड हो, हेल्या भुसा खा रहा आहे म्हणजे नेमकं काय होतंय त्या ठिकाणी. लोक काय करायचे, 2-2 रुपयाचं तिकीट फाडायचे, आतमध्ये जायचे, गेल्यानंतर इकडे पहा तिकडे पहा. केव्हा म्हटलं आम्ही 2 रुपयाचं तिकीट फाडून आलो, इथं पाहण्यासारखं काय, इथलं काय प्रदर्शन आहे का काय, नाही का प्रदर्शन. आता मला नाही जाता आलं प्रदर्शन पाहायला, पण तुम्ही मंडळी गेली, निदान तुमचं समाधान झालं 10 रुपये तिकीटाचं. हे म्हटले आम्ही आतमध्ये आलो, काय आहे नेमकं या ठिकाणी पाहण्यासारखं काय, इकडे पहा तिकडे पहा, काहीच नाही.
पुढं प्रत्यक्षात असं होतं की एक हेला बांधलेला होता आणि त्याच्या पुढं भुसकट टाकलेलं होतं आणि ते खात होतं. म्हटले पाहण्यासारखं, म्हटले हेच पाहण्यासारखं, हेल्या भुसा खा रहा है. सुरुवातीला कौतुक वाटलं, पण वाटलेलं कौतुक टिकलं का? टिकलेलं नाही. त्याच्यामध्ये अबाधितपणा राहिला नाही. असाच एका यात्रेमधला प्रसंग. एका जणानं काय केलं, त्या यात्रेमध्ये अशी दुकानच लावली बुवा त्या ठिकाणी. तो म्हटलं हे बघा, महागाईच्या कालखंडामध्ये स्वस्ताईची कमाल 2 रुपयामध्ये गाजर हलवा. लोक म्हटले अरे बापरे, गाजराला एवढं महाग आहे. त्या कालखंडात गाजर खूप महागली होती, काय भानगड झाली होती काय माहिती नाही, पण कांद्यापेक्षा त्याला भाव आलेला होता. लोक म्हटले 2 रुपयामध्ये गाजर हलवा. अहो म्हटले तुपामध्ये तयार करावा लागतो. आणि लोक काय करायचे, 2 रुपये त्या ठिकाणी द्यायचे. दिल्यानंतर आतमध्ये जायचे आणि गेल्यानंतर त्यांना वाटलं इकडून वास तरी येईल. वासही काही यायचा तपास नाही. काहीतरी त्या ठिकाणी केटरर्स वगैरे लावलं, काहीच नाही त्या ठिकाणी. आणि मग पुढे गेल्यानंतर पाहिलं तर वरती एक गाजर टांगलेलं होतं, नाही का, आणि सांगितलं 2 रुपयामध्ये गाजर हलवा आणि पुढे निघा. विठ्ठल विठ्ठल एखादा जो प्रसंग आहे त्याच्याकडे आपण कौतुकाने पाहतो, माहिम्याने पाहतो, पण ते माहिम्य त्या ठिकाणी टिकेल म्हणून सांगता येत नाहीत. पाहिलेली जी गोष्ट आहे तिच्यामध्ये अनधिकृतपणा असावा, त्या पद्धतीनं अबाधितपणा असावा, नाही का. अलीकडच्या कालखंडामध्ये लोकांना सर्व नवीन पाहिजे बरं का, सर्व नवीन पाहिजे त्या ठिकाणी. कालचा शिळा पेपर सुद्धा कोणी वाचायला तयार नाही त्या ठिकाणी, नाही का. शिळ्या बातम्या कोणी ऐकायला तयार नाही. सप्ताहामध्ये सुद्धा लोक म्हणतात हो दरवर्षी नवीन कीर्तनकार भरा बरं का. लोकांची अशी इच्छा असते कीर्तनकार नवीन असावा, त्याचा अभंग नवीन असावा, त्याचं चिंतन नवीन असावं, नाही का. ध्यानात ठेवा, कीर्तनकार नावा आणता येईल पण अभंग नावा आणता येणार नाही, नाही का. कारण अभंग नावा नसतो, गाणं नवं असतं. विठ्ठल विठ्ठल आता या कालखंडात कोणतं वाचतंय मला माहिती नाही बरं का, म्हणजे मी पाहत नाही. असो, गाणं नवीन असतं, अभंग नवीन नसतो आणि चिंतन सुद्धा नवीन नसतं. पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही ओढ असते की प्रत्येकाला नवीन ऐकण्याची इच्छा असते. सज्जनो, 2 प्रकारच्या गोष्टीचं चिंतन आपल्या समोर ठेवलं. येणारी गोष्ट ही नाविन्यपूर्ण असावी आणि त्या गोष्टीमध्ये आपली रुची असून त्याच्यामध्ये अबाधितपणा असावा आणि त्या गोष्टीचा आपल्या जीवनाच्या दृष्टिकोनातून काहीतरी फलश्रुती म्हणून आपल्या जीवनामध्ये ती गोष्ट आपल्याला प्राप्त व्हावी. कोणती गोष्ट प्रयोजनम अनुद्दिश्यन मंदोपी प्रवर्तते असं म्हटलेलं आहे. प्रयोजनाशिवाय मनुष्य कोणत्याही गोष्टीमध्ये प्रवृत्त होत नाहीत. म्हणून प्राप्त झालेली जी गोष्ट आहे तिची फलाच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही ना काही उपयोग व्हावा अशा प्रत्येकाच्या जीवनामधली ओढ असते. सज्जनो पहा, भक्त जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर भक्तांच्या जीवनामध्ये या सगळ्या सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत अगदी तिच्यामध्ये माहिम्य सुद्धा आहेत, महत्व सुद्धा आहेत. कौतुकास्पद अशा पद्धतीची अवस्था सुद्धा भक्त जीवनामध्ये त्या ठिकाणी दडलेली आहे. परंतु असं असताना सुद्धा भक्त महात्म्यांच्या जीवनाच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर त्यांच्या जीवनाच्या बाबतीमध्ये आपल्याला फार काही आकर्षण वाटत नाही, फार काही आकर्षण वाटत नाही. भक्तांच्या बाबतीमध्ये त्यांच्या ठिकाणी माहिम्य महत्वपणा सुद्धा आहेत, पण भक्तांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा महत्व आपल्याला विशेषत्वाने जाणवत नाहीत. काही विशेषत्वाने त्यांच्या बाबतीमध्ये आकर्षण आपल्याला जाणवत नाही. कारण का, भक्त जीवन जे आहे ते अंतरंग स्पर्शी जीवन आहे. बदल जो होत असतो तो बहिरंगामध्ये होत असतो. ध्यानात ठेवा, बदल म्हणजे हा नित्य भौतिक बदल जो आहे, आकर्षण जे आहे ते बहिरंगामध्ये आहे आणि आतमध्ये सुद्धा बदल होत असतो, परंतु तो न दिसणारा बदल असतो. भक्त जीवनामध्ये जर पाहिलं तर भक्त आपल्या जीवनामध्ये आपलं महत्व कधी समाजाच्या समोर त्या ठिकाणी ठेवत नाही. माऊली ज्ञानोबा सांगतात, चातुर्य लपवी महत्व हरवी, बेसेपण मिरवी आवडोनी, वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडीवे माझी दडे, मैमे भेन, असं माऊली ज्ञानोबा वर्णन करतात. भक्त कधी प्रदर्शन करत नाहीत. ध्यानात ठेवा, प्रदर्शन हे जे आहेत हे संसारामध्ये असतं. ध्यानात ठेवा, प्रदर्शन हे संसारात असतं आणि परमार्थिक जीवनामध्ये आत्मदर्शन असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. सज्जनो, हे अंतरंग स्पर्शी भक्तांचं जीवन आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वपूर्ण आहे.
परंतु बहिरंगामध्ये संत महात्मे कधी आपलं प्रदर्शन त्या ठिकाणी करत नाहीत. म्हणून अनादिक तत्व, अबाधी तत्व आणि संप्रयोजनत्वाच्या दृष्टिकोनातून विचार जर आपण केला तर भक्तांच्या जीवनामध्ये सहजासहजी आपल्याला त्या माहिम्याची स्थिती दिसून येत नाही. इथं जवळ राहिलेले आमचे फुटाणे माऊली नाही का, फुटाणे माऊली अगदी जवळ राहिले. माझं सद्भाग्य असं की आमच्या आश्रमामध्ये जवळजवळ सुरुवातीला 1-1.5 वर्ष राहिले, त्याच्यानंतर सुद्धा 5-6 महिने त्या ठिकाणी राहिले. महाराज हे फार मोठं व्यक्तिमत्व होतं जीवनामध्ये, फार मोठं व्यक्तिमत्व होतं. अलंकापूर पुण्यनगरीमध्ये माऊली जर गेले तर दांडेकर मामांनी सुद्धा माऊलींचं स्वागत करावं, कौतुक करावं, एवढं मोठं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी होतं. सजनो, डोंगरावरती राहत असताना, अगदी भंडारा भामचंद्र आणि घोरवडेश्वर डोंगरावरती राहत असताना गुरुवारी शांतीब्रह्म आमचे कोरेकर बाबा ते पण त्यावेळी राहत होते. त्यावेळेस फुटाणे माऊली पण राहायचे गाथा कंठस्थ करण्यासाठी. पण त्या कालखंडामधली परिस्थिती अतिशय भयानक होती. फुटाणे खाऊन राहायचे म्हणून त्यांचं नाव काय होतं? फुटाणे माऊली. सजनो, एकदा हे माऊली कुठंतरी एका कीर्तनाला गेले आणि गेल्याच्या नंतर त्यावेळेस ते असं शहरी वातावरणातलं ते स्थान होतं आणि अनेक भिकारी लोक त्या ठिकाणी त्रास द्यायचे म्हणून धरपकड चाललेली होती. काही त्या पोलिसांना असं वाटलं की हा भिकारीच आहेत का काय. हे कीर्तनाला गेले आणि त्या पोलीस स्टेशनने त्यांना पकडलं आणि काय केलं, जेलमध्ये ठेवून दिलं. लोक विचार करायला कीर्तनकार का आले नाही, कीर्तन माऊली आले नाही, माऊली आले नाही. आणि मग नंतर त्यांना कळालं की माऊलीने जेलमध्ये ठेवलेलं आहे नाही का. कशाचा परिणाम आहे? जीवनामध्ये अतिशय साधेपणाचा हा परिणाम आहे. सजनो पहा, असं हे भक्तांचं जीवन आपण जर पाहिलं तर यांच्या जीवनामध्ये फार मोठं माहिम्य आहेत. पण ते माहिम्य कळण्यासाठी आपल्याला जीवनामध्ये भक्तच व्हावं लागतं, कारण भक्तांचा महिमा कळण्यासाठी भक्तच लागतो. अभंग भक्ताचा महिमा भक्तची जाणती, हो भक्ताचा महिमा भक्तची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्तची जाणती, भक्ताचा महिमा भक्तची भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती. दुर्लभ या गती आणि काची, दुर्लभ या गती आणि काची, जाणून नेनते झाले तेने सुखे, जाणून नेनते झाले तेने सुखे. दुर्लभयागती आणि काशी, दुर्लभयागती आणि काशी, जाणून नेनते झाले तेने सुखे, हो जाणून नेनते झाले तेने सुखे. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभ या गती आणि काशी, दुर्लभ या गती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभयागती आणि काशी, दुर्लभ या सजनो, भक्तांचा महिमा कळण्यासाठी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय सांगतात भक्तच लागतो. जीव अवस्थेमध्ये असणाऱ्या तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांना अंतरंग स्पर्शी असणारं भक्त जीवन कळू शकत नाही. जीवाच्या अज्ञानाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर अनेक प्रकारच्या गोष्टी जीवाच्या दृष्टिकोनामधून अज्ञानाच्या आहेत. पहा,
आपण सहज रस्त्याने चाललो आणि चालता चालता आपण एखादा बैल पाहिला, त्याचं वय किती आहे त्या ठिकाणी आपल्याला कळतं का? पाहिल्यानंतर कळत नाही, सहजासहजी कळत नाहीत. अगदी परफेक्ट इतक्या दिवसाचा असेल, इतक्या महिन्याचा असेल, इतक्या वर्षाचा, परफेक्ट कळत नाही. पण यदा कदाचित तो बैल समोरून चाललेला आहे, आपलं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि त्याचं परफेक्ट वय आपल्याला कळालं नाही, तरी आपल्या जीवनात काही फरक पडतो का? काही पडत नाही. एखादा कावळा असेल, त्याच्या मुखामध्ये किती दात आहेत का काय आहेत आपल्याला कळतं का? त्या ठिकाणी नाही, पण त्याच्या वाचून काही आपलं अडत नाही. पण काही गोष्टींचं अज्ञान आपल्या जीवनामधून गेलंच पाहिजे. कारण का? त्याच्या अज्ञान निवर्तनामध्ये आपल्या जीवनात ज्ञानाची प्राप्ती आहे आणि आपल्या जीवनाचा उद्धार आहे. मग जीव अवस्थेमध्ये असणाऱ्या जीवाच्या ठिकाणी अनंत स्वरूपाचं अज्ञान आहे. जीव अवस्थेमध्ये असणाऱ्या जीवाला जीव कळत नाहीत, जगत कळत नाहीत आणि जगन्नाथ कळत नाहीत. वेळ आपल्याकडे अत्यंत कमी आहे. जीव अवस्थेमध्ये असणाऱ्या जीवाने जीव कळून घेण्यासाठी जीवाचा जीव जरी गेला तरी जीवाला जीव कळत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, जगत कळत नाहीत आपल्याला. सज्जनो ध्यानात ठेवा, ज्या दिवशी आपल्याला जगताची स्थिती कळेल त्या दिवशी मनुष्य त्या जगतामध्ये रममान होणार नाही. आमचे गुरुवर्य फुटाणे माऊली मला नेहमी सांगायचे, माऊली फार जर कंटाळा जर आला ना तर संडासात जाऊन बसायचं, पण लोकांमध्ये बसायचं नाही, असं माऊली सांगायचे बरं का. कारण का? त्यांचं जीवन तसं होतं बरं का. फुटाणे माऊलींचं जीवन तसं होतं त्या ठिकाणी जीवनामध्ये. सज्जनो, ते कधी लोकांमध्ये रममान झाले नाही. एकदा मी त्यांना गाथ्याचं जे आहेत ना प्रमाण उलट विचारलं, पण ते सुलट करून सांगितलं. एवढी जिवंत गाथा माऊलींसारखी कोणाचीच नाही बरं का त्या ठिकाणी. उलट जरी प्रमाण विचारलं तरी सुलट करून सांगायचे त्या ठिकाणी. एके ठिकाणचे सरपंच माऊलींच्या भेटीला आले. पूर्वीचा प्रसंग आहे, 40-50 वर्षापूर्वीचा. ते नांदूरची एक सेक्रेटरी होती, त्यांनी सांगितलं. तर त्यांनी ज्ञानेश्वरीचं एक प्रमाण उलट सांगितलं. माऊलीने ते सरळ सांगून त्याच्या पुढच्या संपूर्ण ओव्या सांगितल्या. त्या सरपंचाने टोपी काढली आणि माऊलींच्या चरणारविंदावरती साष्टांग दंडवत घातला. महाराज साष्टांग दंडवत घातला. सज्जनो, खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर महात्म्यांचं जे जीवन आहे ते कधीच समाजामध्ये बसले नाही, त्या ठिकाणी समाजाच्या बाजूला त्या ठिकाणी राहिले. सज्जनो, जगताची खरी वस्तुस्थिती मी काही विनोदानं उदाहरणं सांगतो. आज आपल्याकडे वेळ नाही या ठिकाणी. अभंगाचा सरळ सरळ धावता भावार्थ आपल्याला करायचा आहे. परंतु भगवान परमात्मा सांगतात, ये ही संस्पर्शजा भोगा दुःख यो न येवते आद्यंतवंत कौंतेय न ते शूरमते बुधाहा. विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारं जे सुख आहेत ते अतएव दुःखाला कारणीभूत असल्यामुळं शहाणी माणसं त्याच्यात रममान होत नाही. विषय सुखामध्ये जगतामध्ये कोण रममान होत नाहीत? बुधा म्हणजे शहाणी माणसं रममान होत नाहीत. मग अशा कालखंडामध्ये जे रममान होतात त्यांना काय म्हणायचं ते तुमचे तुम्हीच ठरवा. विठ्ठल 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 हो, तुम्ही पहा, शहाणी माणसं जी आहेत ना, शहाणी माणसं त्यांच्याजवळ आपण जर गेलो तर ते फार बोलत नाहीत बरं का. ते फार बोलत नाहीत. मग कधी कधी असं वाटतं त्या ठिकाणी की का बोलत नसावे बरं, ते का बोलत नसावे आपल्याशी. कधी विचार केलाय का आपण आपल्या जीवनामध्ये की मग ही शहाणी माणसं हे फार आपल्याशी बोलत नाहीत, का बोलत नाहीत, नाही का. प्रसंग असा झाला नेमका की त्या बिरबलाचे वडील अत्यंत त्या ठिकाणी, म्हणजे बिरबल अत्यंत चतुर राजाचा प्रधान. आणि मग ते एक दिवस असा प्रश्न पडला त्या ठिकाणी त्या बादशाला की हा जर इतका हुशार आहे तर याचे वडील किती हुशार असतील म्हटलं. आणि म्हणून मग त्यांनी त्या बिरबला सांगितलं, बिरबला अरे तू जर एवढा हुशार आहे तर तुझे वडील किती हुशार आहे म्हटले, मला जरा त्यांची थोडीशी मुलाखत घ्यायची. आता बिरबल म्हटलं असं तर काही गणित नसतं. एखाद्याचा मुलगा BSc झाला म्हणजे त्याचे वडील MSc असतील, एखाद्याचा BA म्हणजे ते MA असतील, हा जर समजा BCom असेल तर ते MCom, असं काही नाही. पण आता राजा म्हटले मला त्यांची भेट घ्यायची. बिरबल घरी गेला, वडिलांना सांगितलं, म्हटले बाबा राजाने तुम्हाला थोडंसं संवाद करायचा आहे, तुमच्याशी काही मुलाखत करायची, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे, तुम्हाला बोलू. अरे ते म्हटले मी राजाच्या समोर जाऊन काय बोलू. नाही म्हटले तुम्ही जा तर खरं त्या ठिकाणी जा, फक्त एकच करायचं, राजाने काही जरी विचारलं तर तुम्ही गप्प बसायचं, काहीच बोलायचं नाही.
असं म्हणून बिरबलाचे वडील त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर राजाने प्रश्न विचारला का हो एवढा हुशार सुपुत्र तुमच्या पोटी जन्माला आला, याला असा मुलगा जन्माला यावा याच्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे व्रतवैकल्य केले होते? ध्यानात ठेवा बरं का, चांगली संतती जन्माला येण्यासाठी सुद्धा व्रतवैकल्य करावे लागतात बरं का. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म त्या ठिकाणी होण्याच्या पूर्वी जिजाऊने काय वाचलं? त्या ठिकाणी रामायण वाचलं बरं का. जिजाऊने त्या ठिकाणी महाभारत वाचलं, जिजाऊने त्या ठिकाणी भगवद्गीता वाचली. आज आपण काय वाचतो त्या ठिकाणी? ज्याच्या त्यानं पहा त्या ठिकाणी, नाही का. आता वाचण्याचा प्रसंग राहिला नाही, आता डायरेक्ट पाहण्याचा प्रसंग आहे. मोबाईलमध्ये सुद्धा आपण काय पाहतो, नाही का, ध्यानात ठेवा. ही सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पहा, महात्मा गांधीजींसारखा सुपुत्र पोटी जन्माला यावा याच्यासाठी आमच्या पुतळाबाईचं व्रतवैकल्य होतं बरं का. महिला मंडळीनं ध्यानात ठेवा, लक्षपूर्वक ऐका. चांगल्या पद्धतीची संतती जन्माला येण्यासाठी सुद्धा आपल्या जीवनामध्ये तपश्चर्या लागते. ध्यानात ठेवा, तपश्चर्या लागते. महात्मा गांधीजींसारखा सुपुत्र जन्माला यावा म्हणून पुतळाबाईचं व्रतवैकल्य असं होतं की रोज सूर्याचं दर्शन झाल्याशिवाय त्या जेवण करत नव्हत्या महाराज. सूर्याचं रोज दर्शन झाल्याशिवाय त्या जेवण करत नव्हत्या. कधी कधी सूर्य असा लपंडाव करायचा की पुतळाबाई वाट पाहायच्या. सकाळचं वातावरण त्या ठिकाणी अगदी अभ्राच्छादित असायचं. शेवटी थकायच्या, पुन्हा आतमध्ये यायच्या, घरकाम करायच्या. तेवढ्यामध्ये मुलं आई 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 सूर्यदर्शन, त्या ठिकाणी सूर्य उगवले, बाहेर येऊन पाहायचं, तेवढ्यामध्ये सूर्य गायब. पण जीवनामध्ये नित्य नियम त्या ठिकाणी. आणि म्हणून महात्मा गांधीजींसारखा सुपुत्र पोटी त्या ठिकाणी जन्माला आला. ध्यानात ठेवा. म्हणून आपल्या असणाऱ्या संस्कृतीमध्ये गर्भाधान संस्कारापासून तर अंत्येष्टी संस्कारापर्यंत 16 संस्कार मानले गेलेले. त्याच्यामध्ये गर्भाधान नावाचा जो संस्कार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आम्ही SYला सायकोलॉजी आम्हाला विषय होता त्या ठिकाणी. माझा स्पेशल इंग्लिश होता, पण अदर विषयामध्ये सायकोलॉजी विषय होता. त्याच्यामध्ये आमच्या वाघ सरांनी एक घटना सांगितली. म्हटले पहा, एक बाई त्या ठिकाणी गर्भवती होती आणि गर्भवती असताना तिच्या समोर एक असं पोतं उभं केलेलं, म्हणजे ते त्या ठिकाणी त्या घरामध्ये पोतं होतं आणि जवळच तिची त्या ठिकाणी खाट टाकलेली होती. अशा अवस्थेमध्ये त्या असणाऱ्या पोत्यावरती 10चा आकडा होता बरं का. असा त्या ठिकाणी काढलेला 10चा आकडा होता. पूर्वी राहायचं त्या पोत्यांवरती 100, 10 असे आकडे टाकलेले राहायचे. नित्य नियमाने ती बाई तिचं लक्ष त्या पोत्याकडे जायचं आणि गेल्याच्या नंतर त्या 10च्या आकड्याकडे जायचं. प्रसंग असा निर्माण झाला म्हणतात त्या ठिकाणी, म्हणजे सत्य प्रसंग सरांनी सांगितलेला. ते म्हटले ज्यावेळेस त्या बाईने मुलाला जन्म दिला त्यावेळी त्याच्या पाठीवरती 10चा आकडा उमटलेला होता. काय विशेषता आहे त्या ठिकाणी, ध्यानात ठेवा. एवढा संस्काराचा परिणाम आहेत. म्हणून त्या ठिकाणी संत महात्मे म्हणतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आणि अशुद्ध बीजापोटी फळे बावळट भामटी, नाही का. सज्जनो, खऱ्या अर्थाने गर्भाधान संस्कार जीवनामध्ये सांभाळा. या अतिशय महत्वपूर्ण गोष्टी आहेत. असो, त्या बादशाने प्रश्न विचारला, तुमच्या पोटी बिरबलासारखा महान असा मुलगा जन्माला येण्यासाठी हुशार चतुर काय केलं हो? कोणते तुम्ही त्या ठिकाणचे संस्कार केले? कोणत्या पद्धतीची उपासना केली, व्रत केले? बिरबलाचे वडील शांत. काव म्हटले त्याला कोणत्या शाळेमध्ये घातलं? बिरबलाचे वडील शांत. काव म्हटले त्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी शिकवलं? सगळ्या प्रश्नांची उत्तरं न देता बिरबलाचे वडील शांत बसले. आणि मग ते बादशाला रागायला म्हणले, उठा उठा. म्हटल्यानंतर उपरनं घेतलं, खांद्यावरती टाकलं, निघाले. बिरबलाने विचारलं, मुलं अगदी तू सांगितल्या पद्धतीनं. आता त्या बादशाच्या मनामध्ये टकटक राहिली की खऱ्या अर्थाने याचे वडील माझ्याशी का बोलले नाही, याचे वडील माझ्याशी का बोलले नाही. आणि मग त्यावेळी त्यांनी काय केलं, असं नाही विचारलं तुझे वडील माझ्याशी का बोलले नाही. त्यांनी थोडासा प्रश्न घुमवला. ते म्हटले, बिरबला, माणूस गप्प केव्हा बसतो? म्हटले, मूर्खाची गाठ पडते तेव्हा. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. हो, आता बादशाह विचारील का त्या ठिकाणी? ध्यानात ठेवा, मूर्खाची गाठ पडली का माणसं गप्प राहतात. तसं आपण संतांच्या सानिध्यात गेलो
की संत महात्मे फार बोलत नाहीत, याचा अर्थ त्यांची आणि आपली गाठ याच प्रकारातली असावी. विठ्ठल सज्जनो, त्या कन्हैया स्वामींच्या आश्रमामध्ये फार सुंदर वाक्य त्या ठिकाणी लिहिलेलं होतं. आम्ही आळंदीला असताना, या जगताची तीनही कालामध्ये सिद्धी होतच नाही, अर्थात हे जगत नाशिवंत आहेत आणि म्हणून या जगताविषयी काही बोलणं म्हणजे जीवनामध्ये बावळटपणा आहेत, म्हणून मौनम सर्वार्थ साधनम असं वाक्य त्या ठिकाणी लिहिलेलं होतं. सज्जनो, या जगताच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर भूतकाळामध्ये हे नव्हतं, भविष्य कालखंडामध्ये जर वर्तमान कालखंडामध्ये जरी भासत असेल तरी भविष्य कालखंडामध्ये हे राहणार नाही. आणि म्हणून संत महात्मे अतिशय शांत बसत असतात. महाराज त्या ठिकाणी जड भरताचा फार सुंदर प्रसंग आहे, आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे आणि म्हणून या जगतामध्ये आपण जर पाहिलं तर मनुष्याला जगताची वस्तुस्थिती त्या ठिकाणी कळत नाहीत. सज्जनो, त्या गोपीचंद राजाची आई नवनाथ ग्रंथामध्ये त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. ज्यावेळेस तो गोपीचंद राजा त्या महिलांच्या सानिध्यामध्ये, सर्व महिला, कुणी त्याला अंगाला तेल मर्दन त्या ठिकाणी करतंय, कुणी त्याच्या डोक्याला तेल लावतंय, कुणी त्याचे पाय चोळतंय त्या ठिकाणी, आणि अशा कालखंडामध्ये त्याची आई वरून पाहत होती. पाहत असताना तिच्या डोळ्यामधून अशा अश्रू टपकले आणि ते ज्यावेळेस त्या गोपीचंदाच्या अंगावरती पडले, तो असा उन्हामध्ये त्या ठिकाणी बसलेला होता आणि वरती पाहिलं, माझी आई रडते. तात्काळ त्या ठिकाणी वरती गेला, आई सांग, कोणता असा दुष्ट आहे की ज्याने तुझ्याकडे जर समजा यदा कदाचित वाकडी नजर करून पाहिलं असेल तर त्याचे डोळे फोडून टाकेल, एखाद्याने तुझ्याकडे बोट केलं असेल त्याचं बोट तोडून टाकेल. सांग आई, का तू रडते? तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिले, मला अतिशय दुःख होतं, याचं कारण काय? तिने सांगितलं, बाबा हे बघ, ध्यानात ठेव, तुझ्यासारखा शूरवीर तेजस्वी सुपुत्र असताना कोण माझ्याकडे वाकडी नजर करून पाहिजे? पण मला तो प्रसंग आठवला बाळा, एका कालखंडामध्ये तुझे वडील तुझ्यासारखेच असे राजबिंडे होते आणि राजबिंडे असताना त्यांना सुद्धा अशाच पद्धतीचा शृंगार केला जायचा. पण बाळा, आज ते या जगतामध्ये राहिलेले नाही. जगताची वस्तुस्थिती समजून घे, जीवनाचा उद्धार करण्याचा प्रयत्न कर. पुढचा प्रसंग मला सांगायचा नाही, पण सज्जनो ध्यानात ठेवा, ज्यांना जीवनाची वस्तुस्थिती कळाली त्यांचं जीवन पहा. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी व्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी व्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी व्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी व्याले. 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. नागवीच पळून गेले रे, नागवीच पळून गेले रे, नागवीच पळून गेले रे, नागवीच पळून गेले रे. ऐक खेळ्या तुम्ही सांगते जाणून खेळ खेळ रे, ऐक खेळ्या तुझं सांगतो जाणून खेळ खेळी रे, ऐक खेळ्या जाणून खेळ खेळ, ऐक खेळ्या तुझं सांगतो जाणून खेळ खेळी रे. सज्जनो, हे वर्णन शुकाचार्यांचं वर्णन आहे. समाजामध्ये रम्मान झालेलं नाही, आपण रम्मान होतो याचा अर्थ जगताची वस्तुस्थिती आपल्याला कळाली नाही, जीवाला जीव कळत नाहीत, जगत कळत नाहीत. तिसरी महत्वाची गोष्ट, जगन्नाथ कळत नाहीत. भगवान परमात्मा सांगतात, नमे विदु सुरगणाः, या न्यायाने मला कोण कोण जाणत नाहीत. आता प्रसंग सांगायला आपल्याला या ठिकाणी वेळ नाहीत, नाही का? पहा, प्रत्यक्षात यशोदा माता ज्यावेळेस भगवान परमात्मा त्या कालियाच्या असणाऱ्या त्या डोहामध्ये ज्यावेळेस प्रवेश करतात, भगवान परमात्मा अगोदर खाली गेलेले नव्हते, पण माझ्यासाठी या डोहामध्ये कोण उडी टाकतो हे पाहत होते बरं का. आणि ज्यावेळेस बाकीच्यांनी ती उडी टाकलीच नाही, पण देवाला अपेक्षा होती किमान माझी आई माझ्यासाठी उडी टाकेल, नाही का? पण सज्जनो, ज्यावेळेस आई आली, आल्याच्या नंतर प्रत्येकाला असं वाटत होतं आता ही उडी टाकते की काय, पण देवाच्या लक्षात आलं, मागे सरे माय पाऊला पावली, मागे सरे माय पाऊला पावली, मागे सरे माय पाऊला पावली, मागे सरे माय पाऊला पावली. आपुलेची ढाके घाली अंग, आपुलेची ढाके घाली अंग, आपुलेची ढाके घाली अंग. जिथं आईची ही स्थिती आहे, नाही का? प्रत्यक्षात भगवान परमात्मा, नाही का,
परमात्मा सामान्य होते. कोण होते? धरियेले रूप कृष्ण नाम बुद्धी, धरियेले रूप कृष्ण नाम बुद्धी, धरियेले कृष्ण राम बुद्धी, धरियेले रूप कृष्ण नाम बुद्धी. परब्रह्म क्षिती अवतरले, परब्रह्म क्षिती अवतरले, परब्रह्म क्षिती अवतरले. माझी वाणी तुझे वर्णी गुणगान, माझी वाणी तुझे वर्णी गुणगान. परब्रह्म क्षिती अवतरले, परब्रह्म क्षिती अवतरले, परब्रह्म क्षिती अवतरले. माझी वाणी तुझे वर्णी गुणगान, माझी वाणी तुझे वर्णी गुणगान. हो गोपाल कृष्ण परमात्मा म्हणजे प्रत्यक्षात परब्रह्म क्षिती अवतरले. असं असताना सुद्धा आईला सुद्धा देव कळाले नाही, भावाला सुद्धा देव कळाले नाही त्या ठिकाणी. म्हणून सज्जन हो, जीव जगत आणि जगन्नाथ जीवाला जसा कळत नाही, पण कदाचित जीवाला जीव नाही कळाला फार फरक पडणार नाही, जीवाला जगत कळालं नाही फार फरक पडणार नाही. याच्या पुढे सांगतो, जीवाला देव जरी सुरुवातीला नाही कळालं तरी फार फरक पडणार नाही, पण ज्यांना जीव जगत आणि जगन्नाथ यांचं ज्ञान झालेलं आहे, असे जे भक्त आहेत, असे जे संत आहेत, त्यांचं अज्ञान जीवनामध्ये फार घातक आहे. म्हणून यदा कदा जीवाला जीव नाही कळाला चालेल, जीवाला जगत नाही कळालं चालेल, जीवाला जगन्नाथ नाही कळाला चालेल, पण ज्यांनी जगतामध्ये जीवाची स्थिती ओळखलेली आहे, जगताची स्थिती ओळखलेली आहे आणि जगन्नाथ हा ज्यांच्या ओळखीचा आहे, त्यांचं तरी ज्ञान जीवाला झालं पाहिजे. पण तुकोबराय सांगतात ते ज्ञान आपल्याला होत नाही. मग ते ज्ञान सहजासहजी होत नाही. व्हायचं असेल तर काय करावं? तुका म्हणे अंगे भावे आपण, तुका म्हणे अंगे ते आपण तुका म्हणे अंगे, ते आपण हरीच महिमान, हरीच महिमान येईल कळू. सगाय तरी महिमान, तरी महिमान येईल बहु जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. जोपर्यंत आपली अवस्था भक्ताकार होणार नाही, किंवा आपण आपल्या अंतकरणामधले असणारे विकार घालून संत महात्म्यांची जी स्थिती प्राप्त झालेली त्या स्थितीपर्यंत जोपर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत संत आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून या दृष्टिकोनातून सज्जनो, अहोरात्र आपण आपल्या जीवनामधले हे विकार घालून आणि त्या संत महात्म्यांची स्थिती आपल्याला कळावी याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करायचा. सज्जनो, प्रत्येक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर संत महात्म्यांचं जे मोठेपण आहेत हे जगतामधले सर्व मोठेपणापेक्षा फार मोठं आहे, नाही का? नामदेव महाराज सांगतात, साधू थोर झाला, साधू थोर झाला, साधू थोर झाला, साधू थोर जाना, साधू थोर झाला, साधू थोर झाला,
साधू थोर झाला साधू थोर झाला कलयुगी साधू थोर झाला 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 सज्जनो, संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर जगतामध्ये अनेक प्रकारच्या ज्या शक्ती आहेत, पण त्या शक्तींचं मोठेपण त्यांच्या वर्तमान कालखंडापुरतं ध्यानात ठेवा. पण संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर कीर्तीच्या बाबतीमध्ये त्यांचं मोठेपण, अनुभवाच्या बाबतीमध्ये संत महात्म्यांचं मोठेपण, सद्गुणांच्या बाबतीमध्ये संत महात्म्यांचं मोठेपण, नाही का सज्जनो? पहा, कीर्तीच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर संत महात्म्यांच्या बाबतीत राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी जगा माझी गेले दिगंबरा ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी दिगंबरा ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. हो, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. संत महात्म्यांच्या कीर्ती या जगतामध्ये आहे. उत्तमची रे कीर्ते मागे कीर्ती मागे उत्तमची रे कीर्ती मागे उत्तमची रे सुख म्हणे मरणे उत्तमची रे कीर्ती मागे उत्तमची रे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे, नाही का सज्जनो? खऱ्या अर्थाने आनंद वाटतो बरं का इथं कीर्तन करत असताना. अशी मंडळी जर असली तर इतका आनंद येतो कीर्तनाला, नाही का? नाही तर काही ठिकाणी असं वाटतं फेटा काढावं, बगलेत घालावं, जे पळत सुटावं, देवगावला सुद्धा न थांबतो रुईला जावं, नाही का? उत्तमची उरे कीर्ती मागे. सज्जनो, जीवनामध्ये संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये कीर्तीमध्ये त्यांचं मोठेपण, नाही का? या जगाचं सर्वोच्च पद कोणतं? आपल्या भारताचं सर्वोच्च पद कोणतं आहे? कोणतं? राष्ट्रपती, बरोबर आहे का नाही? सध्याच्या राष्ट्रपती कोण आहेत? हा, द्रौपदी मुर्मू. ते खडसे तर एकदा त्या मुर्मूंचं काय काय बोलले त्यांचं त्यांनाच माहिती बरं का. असे विद्वान लोक या जगामध्ये असो, नाही का? सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी. यांच्या अगोदरचे कोण? त्यांच्या अगोदरचे नाही का? मला वाटतं ठीक आहे, सांगाल तुम्ही 2-4 सांगाल, अगदी प्रतिभाताईपर्यंत सांगाल तुम्ही, नाही का? पण सज्जनो ध्यानात ठेवा, एवढं सर्वोच्च पद या देशाचं, पण त्यांची आठवण फक्त त्यांच्या कालखंडापुरती. सज्जनो ध्यानात ठेवा, एखादे असतील अब्दुल कलाम साहेब ज्यांची आठवण या जगाला यावी, निश्चितच यावी त्या ठिकाणी, नाही का? सज्जनो, खऱ्या अर्थाने आज अणुशक्ती आपल्या या भारत देशामध्ये आहेत. याच्यामध्ये, नाही का, डॉक्टर सी.व्ही. रमण हे भारतातले, पण अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी काय केलं तर त्या ठिकाणी संशोधन केलं. पण खऱ्या अर्थाने अब्दुल कलाम साहेबांचे सुद्धा उपकार आहेत या ठिकाणी, की पोखरणच्या चाचण्या अतिशय व्यवस्थित पद्धतीनं त्यांनी केल्या. आणि आमच्या गावचे मेजर आमचे दत्तूदादा, त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं, अवकाशामध्ये सुद्धा, स्पेसमध्ये सुद्धा काम केलं त्या ठिकाणी. सजून ध्यानात ठेवा, असे जे लोक आहेत, खरोखर त्यांना भारत रत्न पुरस्कार दिला की त्या पदाला पात्र आहे, महाराज पदाला पात्र आहे. म्हणून
आपण पहा एवढे मोठे लोक या जगतामध्ये होऊन गेले, पण त्यांच्या कीर्ती आजरामर कायमस्वरूपी राहतील म्हणून सांगता येत नाहीत. पण संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घटू स्थिरू म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांच्या कीर्ती त्या ठिकाणी राहतील. किंवा महात्मे सांगत असतात नव्हे ते आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील, नाही का. आणि म्हणून कीर्तीच्या बाबतीमध्ये मोठेपण आहे. अनुभवाच्या बाबतीमध्ये जर आपण जर पाहिलं तर संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये हे अनुरेणू या धोकडा तुका आकाशाये म्हणा, तुका आकाशाये म्हणा, तुका आकाशाये म्हणा. अनुरेणू या धोकडा तुका आकाशाये म्हणा, तुका आकाशाये म्हणा, तुका आकाशाये म्हणा. हे ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा जाता हे ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता अनुभव. हे विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे. देवतया जवळी वासे, देवतया जवळी वासे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे. देवतया जवळी वासे, देवतया जवळी सज्जनो, संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये अनुभवातलं मोठेपण त्यांचं सांगितलेलं आहे. ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे. फार बोलण्यासारख्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी, परंतु एका कीर्तनात बोलता येत नाहीत. अनुभवाच्या बाबतीमध्ये त्यांचं मोठेपण आहेत, ज्ञानाच्या बाबतीमध्ये त्यांचं मोठेपण आहेत. आणि म्हणून असे असणारे जे संत महात्मे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची महती आहेत. मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने संत महात्म्यांचं फार मोठं महत्त्व आहे, परंतु जीवाला ते कळत नाहीत. कारण का, संत महात्म्यांचा जो महिमा आहे तो जागृत असतो, बाह्य त्याचं प्रदर्शन नसतं. आत्मदर्शी असणारे, ज्ञानदर्शी असणारे, तत्वदर्शी असणारे संत महात्मे आपलं जे मोठेपण आहे ते झाकून ठेवत असतात. आणि म्हणून त्यांना जाणण्यासाठी त्याच स्थितीला आपल्याला प्राप्त व्हावं लागतं. विद्वानेव विजानाती विद्वज्जन परिश्रमम नाही वंध्या विजानाती गुरुवी प्रसव वेदना. त्याच स्थितीला आपल्याला प्राप्त व्हावं लागेल. तुकोबरे सांगतात, भक्तांचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभ या गती आणिकांसी. इतरांना त्यांच्या जीवनामधील असणाऱ्या प्रवाहिनी कळू शकत नाहीत. महाराज त्यांच्या जीवनामधलं आम्हाला काय कळत नाही ते सांगा. जाणून नाते झाले तेने सुखे, 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 जाणून नाते झाले तेने सुखे. बोलो रे मुखे, बोलो रे मुखे, बोलो नाते, जाणून नाते झाले तेने सुखे, जाणून नाते झाले तेने सुखे. बोलो बोलो जाणून नाते
जय विठोबा रखुमाई विठोबा संत महात्म्यांच्या जीवनामधलं आपल्याला काय कळत नाही त्याचं चिंतन जगद्गुरु तुकोबाराय करतात. संत महात्मे जाणोनी नेनते झाले तेने सुखे न बोलोनी मुखे बोलता ती. या न्यायानं संत महात्मे जाणून नेनते झाले. मला वाटतं हे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचे जे चिंतन आहेत विरोधाभासात्मक वाटतं नाही का. संत महात्मे जाणून नेणते झाले. जाणून याचा अर्थ ते आपल्या दृष्टिकोनातून परब्रह्म स्थितीला प्राप्त झाले. सजनो, जगामध्ये प्रत्येक मनुष्य जो आहे त्याला परमतत्वाच्या प्राप्तीच्या दृष्टिकोनातून जात असताना परब्रह्माचा ज्यावेळेस अप्रोक्ष साक्षात्कार होतो त्याच वेळी तो या जन्म मृत्यूच्या पलीकडे जातो, संसार बंधनाच्या पलीकडे जात असतो. अर्थात ते ब्रह्मज्ञान प्राप्त होणं जीवनामध्ये अत्यंत गरजेची गोष्ट आहे. असं ब्रह्मज्ञान संत महात्म्यांना प्राप्त झालं याचा अर्थ असा आहे की ते जाणते झाले. आणि मग जाणते झाल्याच्या नंतर हे ब्रह्मज्ञान इतकं महत्वाचं आहे. जया ज्ञाना लागी गगन गिळिता ती योगी स्वर्गीची आडवंगी उमरडोनी. एवढं ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी एवढा प्रयत्न करायचा आणि प्राप्त झालेलं ज्ञान झाकायची काय गरज आहे त्या ठिकाणी, काय गरज आहे प्रश्न पडतो त्या ठिकाणी. मग ठीक आहे, संत महात्म्यांनी प्राप्त झालेलं ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलं आणि केल्यानंतर पुन्हा अज्ञानाची बुंथी प्रांगरली म्हणजे नेणते त्या ठिकाणी झाले. सजनो, ध्यानात ठेवा याची गरज काय. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे परब्रह्म स्थितीवरती गेल्यानंतर सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्या परब्रह्माचा असणारा तो उपभोग घेण्यासाठी किंवा त्या स्थितीचा असणारा विशेष पद्धतीचा आनंद जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये नेणतेपणाची बुंथी पांघरत नाहीत तोपर्यंत आपल्याला ती स्थिती जी आहे तिचा विशिष्ट पद्धतीचा असणारा जो आनंद आहे ज्याला म्हणतात भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम, अशा पद्धतीची अवस्था जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून ते काय झाले, जाणून नेणते झाले. नोहे नोहे जाणून नेणतं व्हावं याच्यासाठी संत महात्मे काय करतात तर भगवान परमात्म्याला प्रार्थना करतात. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरे
सारवा मुंगी साखरी सारवा लहानपणा देगा देवा लहानपणा देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा अशी मागणी करतात की मोहना जानोनी जानोनी करी माझे मन जानोनी करी माझे मन हे जानोनी करी माझे मन जानोनी करी माझे मन तुझे प्रेम खुनो देवून या तुझे प्रेम खुनो देवून या मग मी व्यवहार माझे नवर करतो मग मी व्यवहार असे नवर करतो तुझी प्रेम गुणाला हे तुझी प्रेम गुणाला मग मी व्यवहार असे नवर करतो मग मी व्यवहारी असे नवर अगदी फिट्ट पाचरीसारखं प्रमाण बसलं बरं का. जानोनी ते करी माझे मन तुझी प्रेम खून देऊन या मग मी व्यवहारी असेन वर्तत जीवी जळात पद्मपत्र. सजनो अर्थातच संत महात्मे मागणी करतात देवा माझं मन जाणून काय कर तू नेणत कर. का करायचं याचं उत्तर जगद्गुरु तुकोबा येतात. जानोनी नेणते काय त्याच्या शेजारी शब्द वापरला झाले तेने सुखे. पहा आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने अंतरंग सुख प्राप्त होण्यासाठी जाणून नेणते पण जोपर्यंत प्राप्त होत नाहीत तोपर्यंत अंतरंग स्पर्शी प्रेम आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी प्राप्त होत नाहीत. आणि म्हणून जाणोनी नेणते झाले तेने सुखे. पुढे वर्णन करतात न बोलोनी मुखे बोलता ती. आता याच्यामध्ये 4 प्रकार त्या ठिकाणी पाडले जातात. एक वर्ग जाणून जाणताय, एक वर्ग जाणून नेणताय, एक वर्ग नेणून जाणताय आणि एक वर्ग असा आहे जाणून नेणताय, नाही का. असे 4 प्रकार जाणून जाणता, नेणून नेणता, नेणून जाणता आणि जाणून नेणता. सांगायला आता वेळ नाही बरं का. माझ्याकडून अभंग कुठं सुटत नाहीत नाही का. तिकडं पाठीमागं अभंग घेतला त्या ठिकाणी एक दिवस इथं शेजारच्या गावामध्ये अभंग घेतला नाही का. तोय अभंग काही सुटला नाही. आता त्या दिवशी होय होय वारकरी केला घेतला तोय पण सुटला नाही. त्या दिवशी सत्यगुरु राय घेतला तो पण सुटला नाही. 2 नर्मदा परिक्रमेचे कार्यक्रम केले ते पण सुटले नाही. इथं झाले रामराज्य काय उणे आमासी तो पण सोडवता आला नाही. आणि आजचा पण आपल्याला सोडावाच लागेल त्या ठिकाणी. विठ्ठला 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 विठ्ठला. 4 प्रकारचे विकल्प त्या ठिकाणी सांगितलेले. सर्व आपल्याला सांगायला या ठिकाणी वेळ नाही. एक वर्ग नेणून नेणताय याचा अर्थ त्याला काहीच कळत नाहीत. काहीच कळत नाही म्हणजे काय कळत नाही आपल्याला काय कळत नाहीत हे ज्याला कळत नाही तर हा नेणून नेणता वर्ग आहे बरं का. एक वर्ग नेणून जाणताय. पाठीमागच्या कालखंडात त्याच्या ठिकाणी अज्ञान होतं परंतु आता मात्र तो आपल्या जीवनामध्ये अगदीच ज्ञानमय स्थितीवरती आहेत. नेणून जाणताय. एक वर्ग असा आहे त्या ठिकाणी की त्याच्या जीवनामध्ये तो जाणून जाणताय अर्थात पूर्वी त्याच्या जीवनामध्ये पूर्वजन्माच्या साधनेच्या द्वारे ज्ञान होतं आणि आता मात्र त्या ज्ञानावरती तो आरूढ आहेत. मी वासुदेव तत्वता याने त्या ज्ञानावरती तो आरूढ आहे. आणि आजच्या अभंगामध्ये ज्यांचं वर्णन केलेलं ते भक्त महात्म्यांचं सर्वात उच्च लक्षण सांगितलेलं आहे की त्या जीवनामध्ये ते जाणून काय झालेले आहेत नेणते झालेली ही एक अवस्था विशेष पद्धतीची आहेत. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये जाणून नेणते झाले तिने सुखी. त्याचा परिणाम ते सुखी झाले आणि पुन्हा त्यांच्या जीवनामधली न कळणारी एक अवस्था सांगितली. न बोलोनी मुखे बोलता ती. व्यवहारामध्ये असे काही प्रसंग असतात त्या ठिकाणी का ते प्रसंग त्याचे शब्द कळतात थोडक्यात सरफेसली त्याचा अर्थही कळतो पण त्याचा भावार्थ आपल्याला कळत नाहीत बरं का. त्याला कोढं म्हणतात. व्यवहारामध्ये त्याला काय म्हणतात
कोडं म्हणतात. आता बऱ्याच प्रकारच्या मुलांचं मनोरंजन करण्यासाठी आजीबाई पूर्वीच्या काय करायच्या, कोडं सांगायच्या त्या ठिकाणी नाही का. आम्हाला 6वी 7वीला व्याकरणाचं पुस्तक होतं, त्याच्यामध्ये एक कोडं आलेलं होतं बरं का. ते कोडं असं होतं, मुलींनी तुम्ही सांगायचं बरं का, छोट्या मुलींनी सांगायचं या ठिकाणी नाही का. ते कोडं असं होतं, घरचं आहे पण नात्याचं नाही आणि जीव आहे पण जिवंत नाही. काय बरं, घरचं आहे पण नात्याचं नाही, जीव आहे पण जिवंत नाही. काय बघा, आपल्या घरामध्ये टेलिव्हिजन आहे का नाही, घरचं आहे पण आपल्या काही नात्याचं आहे का त्या ठिकाणी. समजा फुटलाच टेलिव्हिजन, लोक काय सुतक पाहतात, चप्पी करतात का, नाही करत. नाही, घरचं आहे पण नात्याचं नाही, नाही का. जर पाहिलं त्या ठिकाणी चित्रबित्र फिरतात, सगळं पाहिलं त्या ठिकाणी, तर आपल्याला अगदी अगदी जीव असल्यासारखं वाटतं नाही का. जीव आहे पण जिवंत मात्र. आता त्यावेळी रेडिओ असं त्याचं उत्तर होतं बरं का, त्यावेळेस त्याचं रेडिओ, आता टेलिव्हिजन झालं नाही का, पुढे आता मोबाईल होईल त्याचं उत्तर नाही का. चला, घरचा आहे पण नात्याचा नाही आणि जीव आहे पण तो जिवंत नाही, टेलिव्हिजन. पहा बरं का, हाताने धरली सूर्याने शोषिली आणि पती नसता सती गेली. काय, हाताने धरली सूर्याने शोषिली पती नसता सती गेली. गौरी बरं का, आपण गौरी राहते ना ती नाही का, हाताने तयार करतो, सूर्य तिला वाळवतो आणि पती नाही पण जळावं लागतं तिला, सती गेली नाही का. पहा बरं का, अजून एक उदाहरण सांगतो त्या ठिकाणी. देत असेल तर आणू नको आणि नसेल देत तर घेऊन ये. बरं का, देत असेल तर आणू नको आणि नसेल देत तर घेऊन ये. काय, शेतकऱ्यांकडे फळी असते ना, आपल्या मुलाला सांगितलं एक जणानं, म्हटले जा बरं तिथून ती फळी घेऊन ये, पण ते जर त्यांच्या शेतात जर शेताला फळी देत असेल तर मग आणू नको आणि नसेल देत तर घेऊन ये. आता पुन्हा एक प्रश्न सांगतो बरं का त्या ठिकाणी, पुन्हा एक पुढं सांगतो बरं का. तुमच्यासाठी मला केलं आणि तुम्ही जर नेलं तर माझ्या काय बापाचं गेलं. तुमच्यासाठी मला केलं आणि तुम्ही जर नेलं तर माझ्या काय बापाचं गेलं का. ते बुजगावणं असतं ना शेतामधलं, ते त्या चोरांना म्हणतो तुमच्यासाठी मला केलं आणि तुम्ही जर नेलं तर माझ्या काय बापाचं गेलं. विठ्ठला विठ्ठला हो, काही असे कुटप्रसंग आहेत त्याचे शब्द कळतात, अर्थही थोडाफार करतो पण त्याचा भावार्थ कळत नाहीत, तर त्याला अशा पद्धतीचं मार्मिक कूट म्हणतात. तसा हा अभंग एक प्रकारचा कूट स्थितीमधला अभंग आहे. न बोलोनी मुखे बोलता ती संत महात्मे आपल्या जीवनामध्ये फारच वाणीमध्ये दोष निर्माण होऊ नये म्हणून मनुष्याने फार बोलू नये. रात्रीच्या कीर्तनातलं प्रमाण युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. ऐकलं ना रात्री आपण तुम्ही, बहु भाषण आपल्या जीवनामध्ये नसावं. बरं झालं त्या ठिकाणी फक्त सरकारनं या विजेलाच मीटर लावलं. बरं झालं काही भागामध्ये सरकारने फक्त पाण्यालाच मीटर लावलं. तेच जर आपल्या तोंडाला जर लावलं असतं तर मला वाटतं पहिल्याच दिवशी गरम होऊन फुटून गेलं असतं नाही का. किती लोक त्या ठिकाणी बोलतात. संत महात्मे अतिशय थोडं बोलतात. अल्पाक्षरम असंदिग्धम सार्वद्विषतो मुखम आस्तोब मनवद्यांच्या सूत्रम सूत्र विदुहू. या न्यायाने संत महात्मे बोलत असताना अतिशय थोडं बोलतात. तुकोबारे सांगता बोलू ऐसे बोल बोलो ऐसे बोलो ऐसे बोल बोलो ऐसे बोल बोलो ऐसे बोलो बोलो ऐसे बोल बोलो ऐसे बोल बोलो ऐसे बोल. जेने बोले विठ्ठल डोले या न्यायाने आपल्या बोलण्याने विठ्ठलाने डोलावं असं ना आपण आपल्या जीवनामध्ये बोलावं. त्या ठिकाणी साच आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे नाही का. या दृष्टिकोनातून सत्य बोले मुखे दुखवी आणि काय म्हणजे अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये बोलावं. संत महात्मे फार बोलत नाहीत, पण फार जरी बोलले नाही तरी न बोलून मुखे बोलतात. सजनो ध्यानात ठेवा,
मुळात संतांना बोलण्याची इच्छा नाही, पण तुमच्या आमच्यासाठी ते बोलतात, पण बोलत असताना अतिशय मार्मिक शब्दामध्ये. लासलगाव निवासी महान थोर सत्पुरुष ज्यांच्या गावाच्या नावाचा उल्लेख केलेला आहे, राजस्थानमध्ये खांगटा नावाचं गाव. या गावामधून योगीराज श्री भगरी बाबा यांचं आगमन आपल्या सानिध्यामध्ये. धारणगावमध्ये बऱ्याच दिवस बाबा त्या ठिकाणी राहिले. होळकर वाडीवरती बाबा त्या ठिकाणी राहिले. आणि लासलगावच्या त्या पुण्यपावन क्षेत्रामध्ये जिथं आज त्यांचं स्थान आहे, त्या ठिकाणी बाबा राहिले जीवनामध्ये. स्मारक आहेत त्या ठिकाणी. सज्जनो, बाबा कोणाशी फार बोलत नव्हते त्या ठिकाणी. एकदा बाबांचं चरित्र वाचा सज्जनो. आपल्या परिसरामधले असणारे थोर जेवढे सत्पुरुष आहेत त्यांचं चरित्र वाचा. मी भगरी बाबांचं चरित्र वाचल्यानंतर मी रडत होतो. शपथ सांगतो, त्या ठिकाणी मी रडत होतो. असं बाबांचं दिव्य चरित्र आहे त्या ठिकाणी. अवश्य वाचा जीवनामध्ये. फार सुंदर चरित्र. आमच्या माऊली बाबांचं चरित्र, कदम माऊली बाबा, खऱ्या अर्थाने त्यांचं चरित्र अतिशय दिव्य चरित्र जे आमच्या काशीनाथ बाबांनी लिहिलेलं आहे. चरित्र वाचा जीवनामध्ये. आपल्या हरिहर बाबांचं चरित्र सुद्धा माझ्याकडे आहे, ते सुद्धा अतिशय सुंदर आहेत त्या ठिकाणी. सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र माझ्याकडे वाचा एकदा जीवनामध्ये. मारुतीबुवा गुरव यांचं जीवन चरित्र आहे महाराज. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे, संत वृंदे मनोभावे आधी वंदावी. या न्यायाने जीवनामध्ये सज्जनो सहज त्यांच्या ऐकता गोठी परमार्थ पोटी दृढावे, असं दृढ अतिशय सुंदर पद्धतीचं चरित्र संत महात्म्यांचं चरित्र आहे महाराज. बाबांच्या जीवनामध्ये बाबा तिथं बसायचे, पण कोणाशीच काही बोलत नव्हते. आणि मग कोणी जर समजा त्या चरित्रात असा उल्लेख आलेला की एका व्यक्तीने आग्रह धरला त्या ठिकाणी, बाबा माझ्यावरती काही कृपा करा, माझ्याशी काहीतरी बोला, काहीतरी बोला. आणि मग त्यावेळी बाबाने एकच शब्द त्या ठिकाणी विचारला, भगवान का नाम लेते चलो वे ही सब कुछ करते हैं. काय बोलले? फक्त भगवान का नाम लेते चलो वे ही सब कुछ करते. अतिशय थोडं बोलले, कोणाशी फार बोलत नव्हते त्या ठिकाणी, अतिशय थोडक्यात. सज्जनो, एकदा मी पंढरपूरवरून येत होतो आणि मांदळी नावाचं आपलं जे क्षेत्र आहे, आमच्या बालयोगीजी महाराजांनी या ठिकाणी ब्राह्मण गाव निवासी आमचे बालयोगीजी महाराज बराच कालखंड तिथं राहिले. ते म्हटले, बाबा कधी कधी फार सुंदर बोलतात त्या ठिकाणी, कधी कधी सुंदर गातात. त्या मांदळीच्या आत्माराम गिरींचे काही व्हिडिओ पाहायला मिळाले त्या ठिकाणी. अवश्य पहा महाराज, फार सुंदर आहे त्या ठिकाणी. म्हणजे आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे वगैरे फार सुंदर गायलेलं आहे महाराज त्यांनी, फार सुंदर, अप्रतिम. आणि मग मला महाराजांच्या मुखातून ऐकायला मिळालं, ते म्हटले कधी कधी शिव्या द्यायला जर लागले तर शिव्या सुद्धा खूप ठेवून इथल्यात येतात म्हटले. बरं, आमचे फुटाणे माऊली सुद्धा असेच होते. शिव्या जर द्यायला लागले ना, ते बघा ते हसले समोरचे, त्यांना अनुभव आहे नाही का, त्यांचा प्रसाद तुम्हाला मिळालेला दिसतो नाही का माऊली. तसं एक दिवस मी पंढरपूरहून येत असताना मनात अशी इच्छा व्यक्त केली, म्हटलं बाबा आज तुमच्या मुखातून मला काहीतरी ऐकायचंच आहे, आज तुमच्या मुखातून मला काहीतरी ऐकायचं आहे बरं का. आणि नेमकं त्यावेळेस आमचं ते काय गुगल बिगल काही एवढं काही कळतही नव्हतं बी, आमच्याकडे तो फोनही नव्हता. आणि म्हणून मी तिकडून आलो आणि ते नेमकं मांदळी गाव, आता कुठे काही लक्षातही येत नाही ते गाव असं सहजाची, पण बरोबर अगदी मांदळीच्या जवळ आलो. आणि मांदळी 1 किलोमीटर असा तिकडून येताना उजव्या बाजूला बोर्ड पाहिला मी पंढरपूरहून येताना. त्यावेळेस होता, जुना रस्ता होता. आणि मग गेलो मी त्या मांदळीला. आणि गेल्यानंतर तुम्हाला सत्यप्रसंग सांगतो, तिथं अशी लाईन लागलेली होती, लोक दर्शन करत होते. मी गेलो आणि बाबा बोलायला लागले. सत्य सांगतो बरं का, मी गेलो आणि बाबा बोलायला लागले. आता ते काय बोलत होते मला काही समजत नव्हतं बरं का, तेवढी भाषा, कारण भक्तांचा महिमा भक्ताची जाणे, ती मी अभक्त असल्यामुळं मला ते काही कळालं नाही. पण मात्र ध्यानात ठेवा, माझ्या मनातली इच्छा बाबांनी ओळखली. आणि ओळखल्याच्या नंतर बाबा बोलायला लागले. काय बोलत होते कळत नव्हतं. एका महिलेनं मला विचारलं, बाबा तुमच्याशी बोलतात का? म्हटलं मनात म्हटलं मी काहीच बोललो नाही, हसलो. म्हटलं ते माझ्याशीच बोलतात आणि माझ्यासाठी बोलतात नाही का. सज्जनो, बऱ्याच वेळ ते 5-10 मिनटं बोलत राहिले. सत्य सांगतो बरं का, एक शब्द खोटा नाही त्या ठिकाणी. तिथले सेवक आले, म्हटले बाबा तुमचं काम झालं ना, आता या म्हटले. पहा बरं का, केवढा जिवंत अनुभव आहे महाराज त्या ठिकाणी, केवढा जिवंत अनुभव आहे. आणि त्या महाराजांनी मला एक नारळ दिला, खडीसाखर दिली. ती खडीसाखर मी खाल्ली. तो नारळ मात्र माझ्या खोलीमध्ये मी तसाच ठेवलेला आहे तो बरं का, तसाच ठेवलेला. सज्जनो, न बोलोनी मुखे बोलताती. अर्थात संत महात्म्यांच्या जीवनात त्यांना बोलण्याची इच्छा नाही,
पण न बोलता सुद्धा संत महात्म्यांची चर्याच अशी असते, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ, एर माणूस पण ते भांब, हा लौकिक भागू संगीत आहे. संत महात्म्यांचं बोलण्याची गरज नाही, अगदी पाहिल्यानंतर त्यांचं जीवन असं दिव्य असतं, तेजस्वी असतं, तपस्वी असतं, अगदीच तात्काळ म्हणजे एकमेकाच्या खुणा एकमेकाला कळतात नाही का. तसं संत महात्म्यांचं जीवन आहेत. न बोलोनी मुखे बोलतात ती, त्यांच्या जीवनामधले काही प्रसंग सांगितलेले आहेत. अभेदोनी भेद राखीला अंगी, वाढावया जगी प्रेमसुख. त्यांच्या जीवनात अभेद स्थितीला प्राप्त झाले, पण तुमच्या आमच्यासाठी आणि भक्ती प्रेम सुखाची लयलूट करण्यासाठी अभेदोनी भेद राखीला अंगी, वाढावया जगी प्रेमसुख. टाळ घोळ कथा प्रेमाचा सुकाळ, मूड लोकपाळ तारावया. आपल्या जीवनामध्ये वारकरी जीवनामध्ये लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने, ही खरी वारकऱ्यांची साधनं आहे बरं का. लावणी मृदंग, मृदंग श्रुती म्हणजे विना आणि टाळ घोष. याच्या व्यतिरिक्त पेटी सुद्धा सांगितलेली, आणि ते बाकीचं ते पॉप संगीत ते तर बिलकुल सांगितलेलं नाही बरं का. ते बिलकुल सांगितलेलं नाही. आणू पण नका बरं का, वारकऱ्यांच्या जीवनामध्ये ते आणू पण नका. एखाद्यानं लावलं तर ते बंद करा, त्याला म्हणे हे बंद कर, तर कीर्तन कर. या ठिकाणी ध्यानात ठेवा, त्याची गरज नाही वारकऱ्याला. सजनो, ही प्रत्येक जी साधना आहे ही जीवनामध्ये अत्यंत महत्वाची. टाळ नावाची ही साधना आहे, केवळ फक्त झिजेपर्यंत वाजवणं याचा अर्थ टाळ वाजवणं नाही. त्या ठिकाणी संत महात्म्याने प्रमाण वापरलं. त्या ठिकाणी अनु हात वाजती टाळ, अणुक्षीर गीत रसाळ, अनुभव तन्मय सकळ नामा म्हणे केशव कृपाळुगा. ही टाळ नावाची साधना, अणुहात रूपी असणारा जो अणुहात ध्वनी रूपी टाळ आपल्या जीवनामध्ये वाजला पाहिजे, तो संत महात्म्यांच्या जीवनामध्ये वाजलेला आहे. मृदंग नावाची साधना अशी आहेत की एकदा एक हत्ती मदमस्त झालेला ज्यावेळेस त्या ठिकाणी धावत आला, तर त्यावेळेस आमच्या त्या बंकट स्वामी महाराजांका कोणाचं उदाहरण सांगितलं जातं, त्याने मृदंग वाजवला तर तो हत्ती शांत झाला. एवढी मृदंग नावाच्या साधनेमध्ये ताकद आहे. आणि ही श्रुती म्हणजे विना, जर योग्य पद्धतीने विना जर लावली आणि पहाटे त्या विनेची तार जर छेडली आणि ती तार जर छेडली आणि खरोखर जर तिच्याशी तादात्म्य जर जीवनामध्ये जर झालं, तर आपल्या शरीरामधल्या 72,000 नाड्या विकसित करण्याचं सामर्थ्य त्या श्रुतीमध्ये आहे बरं का. एवढी ताकद त्या श्रुतीमध्ये आहे. म्हणून याचा खूप मोठा आदर करा बरं का. ह्या असणाऱ्या टाळांचा आदर करा, या मृदंगाचा आदर करा, त्या श्रुतीचा आदर करा, आणि खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये हे संगीत अगदी योगाच्या परमोच्च अवस्थेवरती पोहोचून भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देणार आहेत. संप्रदायातलं प्रमाण लावणे मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने, तसं टाळ घोळ कथा प्रेमाचा सुकाळ. या ठिकाणी घोळ शब्दाचा अर्थ घोळ करणार आहे. घोळ शब्दाचा अर्थ घोष असा आहे, अपभ्रष्ट शब्द घोळ आहेत. आणि प्रेमाचा सुकाळ कशासाठी? मूड तारावया आणि लोकपाळ तारावया. मूड म्हणजे अज्ञानी त्यांना तारण्यासाठी, आणि लोकपाळ म्हणजे आमच्यासारखे नाही का, समाजामध्ये कंबर बांधणारे, फेटा बांधणारे, पण अंधारातच असणारे, त्या ठिकाणी नाही का, साधनेपासून दूर असणारे. फक्त 2 तास कॅसेट बोलते तसं बोलायचं, पाठांतर करून सांगायचं, पॉकेट मोजायचं आणि घरी निघायचं. बाकी तुमचं काही हो नाही का. तुम्हाला गोड वाटलं असं बोलायचं, तुमचं गोड हो, नाही तर लोक तिकडं कुठेही जाऊ, त्यांना काही घेणं नाही, नाही का. असे जे लोक आहेत त्यांना लोकपाळ म्हणतात. मूड लोकपाळ तरावया. आणि या संत महात्म्यांची जी अवस्था आहे ती कोणाला माहिती आहेत? अभंगाच्या शेवटच्या म्हणे हे तो आहे तया ठावे, तुका म्हणे हे तो आहे तया ठावे, तुका म्हणे तो आहे तया ठाई. तुका म्हणे तो आहे तया ठाई. तुका म्हणे हे तो
ठाई तुका म्हणे हे तू आहे दया ठाई ते भावे जाने तना के भावे जाने तना न बोलते जानोनी नेनते आले तेने सुखी जानो ने नते झालते ने सुखे का भावे जानती ना भावे जानती ना जानोनी झालते ने सुखे झालते ने सुखे न बोलो ने मुखे बोलता मुखे बोलता ना बोलो ने मुखे बोलता नेनते झालते ने जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय सांगतात, संत महात्म्यांच्या जीवनामध्ये या सर्व सांगितलेल्या अवस्था आम्हाला कळत नाहीत महाराज. तुकोबाराय सांगतात, तुम्हाला जरी कळत नसेल तर तुका म्हणे हे तो आहे तया ठावे तीही एका भावे जाणीतला. काही अवस्था ह्या देशांतर गम्य आहेत, काही अवस्था कळण्यासाठी कालांतर गम्य काही अवस्था आहे आणि काही ज्या आहेत त्या स्थिती अवस्थांतर गम्य आहेत. त्या ठिकाणी त्यापैकी जसं हिमालय किती भयानक आहेत हिमालयात गेल्यानंतर कळतं, बाबा अमरनाथला गेल्यानंतर त्या ठिकाणी कळतं नाही का. हिमालय जसा त्या ठिकाणी थंड आहेत तसा तो भयानक पण आहे तिथं गेल्यानंतर कळतं. लय प्रसंग सांगितले असते, वेळ नाही. हिमालयातले सुद्धा खूप मस्त सुंदर, अगदी बद्रीनाथला जाता असताना केदारनाथला जाता असताना खूप सुंदर प्रसंग, ते अगदी हसण्यासारखे प्रसंग आहे. असो, हिमालयाची असणारी त्या ठिकाणची असणारी थंड, त्याची असणारी शीतलता तिथं गेल्यानंतर कळते. ह्या देशांतर गम्य अवस्था आहे. काही अवस्था कालांतर गम्य आहेत. जसं वसंत ऋतूमध्ये झाडांना त्या ठिकाणी पालवी फुटते, वसंताचं आगमन झाल्याच्या नंतर कळतं, याला त्या ठिकाणी कालांतर गम्य स्थिती म्हणतात. आणि ही स्थिती कळण्यासाठी आपली जी देहरूपी अवस्था आहे, जीवरूपी अवस्था आहे, त्या अवस्थेतून काय करायचं आहे त्या ठिकाणी तर पलीकडे जायचं आहे, किंबहुना अंतकरण शुद्ध करायचंय. आणि शुद्ध ज्याचा भाव झाला या न्यायाने ती स्थिती झाल्याच्या नंतर किंबहुना संत महात्म्यांना ओळखण्यासाठी सुद्धा तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. आणि मग तो प्रसाद रूपी तो भगवान परमात्माच आपल्याला प्रेरणा करतो आणि संत महात्म्यांची स्थितीची जाणीव आपल्याला करून देतो. आणि अंतकरणामध्ये प्रकट झालेला देव पुन्हा आपल्याला कळून देण्यासाठी ते संत महात्मे आपल्यावरती कृपा करतात आणि मगच आपल्याला ही स्थिती प्राप्त होते. याच्यासाठी आपण भक्त व्हा, तरच आपल्याला भक्तांचा महिमा कळेल. झालेली सेवा परमात्मा चरणारविंदी या ठिकाणी समर्पित करतो. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. एक सूचना अशी आहेत
ते आमचे हरिभक्तीपरायण अण्णा महाराज जाधव आणि आबा महाराज जाधव यांनी एक छोटीशी यात्रा त्या ठिकाणी काढलेली आहेत. तर म्हणजे तुम्ही म्हणाल ती जाहिरात तुम्ही का करता, तर त्यांच्यासोबत मला पण जायचं आहे त्यांच्यासोबत. 4 जूनला ते इथून साधारणतः उज्जैनला, त्याच्यानंतर उज्जैनवरून सिहोर, त्याच्यानंतर हनुमानधारा, त्याच्यानंतर त्या ठिकाणी गुप्त गोदावरी सती अनुसया, त्याच्यानंतर चित्रकूट, त्याच्यानंतर प्रयागराज, त्याच्यानंतर काशी, त्याच्यानंतर अयोध्या, त्याच्यानंतर नैमिषारण्य, त्याच्यानंतर शुक्ताल, त्याच्यानंतर मथुरा, गोकुळ, वृंदावन, नंदगाव, बरसाना, रमणरेती, त्याच्यानंतर असणारा गोवर्धन पर्वत, त्याची गाडीने होणं त्या ठिकाणी परिक्रमा, येता येता आग्रा, पुन्हा उज्जैन करून घरी यायचं. 15 दिवसाचा हा प्रवास आहे. त्याच्यामध्ये त्या प्रवासामध्ये मी प्रयागराजचं महात्म्य त्या ठिकाणी 15 दिवस प्रयागराजचं महात्म्य, शुक्तालचं महात्म्य, काशीचं महात्म्य आणि अयोध्येचं महात्म्य चालता चालता रोज 1 तासाचं त्याचं प्रवचन करणार आहेत. आता बऱ्याच दिवसापासून शुक्तालला कथा होऊन मला 7-8 वर्ष त्या ठिकाणी माझी कथा झाली, 7-8 वर्ष झाली. त्याच्यानंतर नैमिषारण्यात कथा झाली, त्यालाही 8-10 वर्ष त्या ठिकाणी झाले. आणि अयोध्यासुद्धा आता नवीन दर्शनीय स्थान आहेत, बंशीभाऊ वगैरे जाऊन आले त्या ठिकाणी नाही का. तर ज्यांना कोणाला येण्याची इच्छा असेल, एक 4-5 जागा त्या ठिकाणी अजून खाली आहेत. ज्यांना इच्छा असेल तर खरोखर एक चांगल्या पद्धतीचा योगायोग आहेत. त्या ठिकाणी अण्णा महाराज आणि आबा महाराजांनी ते नियोजन केलेलं आहे. 4 जूनला त्या ठिकाणी निघायचं आहे. तर ज्यांना इच्छा असेल त्यांनी अवश्य त्या ठिकाणी, म्हणजे ज्यांना येण्याची इच्छा असेल आपल्या मंडळाकडे जरी सांगितलं तर ते आम्हाला कळवतील. इच्छा असेल तर अवश्य त्या ठिकाणी या. 15 दिवसाचा प्रवास आहेत आणि 15,500 रुपये त्याचं भाडं आहे. येण्याची इच्छा असेल तर अवश्य. विठ्ठल जय ज्ञानेश्वर माऊली, नाराज माऊली.